अच्छे दिन कहाँ गए? कहाँ गए कहाँ गए अच्छे दिन कहाँ गए? कहाँ गए कहाँ गए अच्छे दिन कहाँ गए? बघताय काय शिवसेनेचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा विजय असो, पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा विजय असो, सरकारचा विजय असो. शिवसेना शिवसेना पंतप्रधान मोदी राजीनामा द्या. राजीनामा द्या राजीनामा द्या पंतप्रधान मोदी राजीनामा द्या. या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय. महागाई करणाऱ्या सरकारचा महागाईने कपडे बघायला पहिले ते कपडे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पेट्रोलचे 3 रुपये आणि डिझेलची 3 रुपये दरवाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर CNGची काही दिवसापूर्वी दरवाढ झालेली आहे, गॅसची दरवाढ झालेली आहे आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. परंतु येणाऱ्या दिवसात आज सर्वसामान्य लोकांनी सुद्धा आज सामान्य लोकांचं कंबरडं मोडलं आहे. आज मोदी सरकारने विरोधकसुद्धा शिल्लक ठेवले नाहीत आवाज उठवण्यासाठी आणि जर आपण हे केलं नाही तर मोदी सरकार 15 ते 20 रुपये डिझेल आणि पेट्रोल दरवाढ करणार आहेत आणि त्यांना इशारा देण्यासाठी हेच आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि आज आपण बघितलं एकीकडे मोदी सांगतायत लोकांना चालत फिरा म्हणून आणि आपण परदेशात फिरतायत. आज काही मंत्री EV कारचं सांगतायत परंतु आपण 25-25 गाड्या घेऊन या जिल्ह्यामध्ये आपण काल बघितलं असेल सगळे मंत्री आमदार फिरतायत आणि या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने होईल की जेणेकरून पुढची दरवाढ तरी रोखली पाहिजे. आणि या सरकारने जे आम्हाला आश्वासन अच्छे दिनाचं दिलं होतं ते आश्वासन गेलं कुठे? आज या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे दुधाचे दर, भाज्यांचे दर, बिल्डिंग मटेरियलचे दर हे सगळे वाढलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचं कंबरडं या ठिकाणी हंगामात मोडलेलं आहे. राजू शेट्टी यांचा मोर्चा निघतोय मुंबईमध्ये आंबा काजूच्या नुकसानी संदर्भात. मात्र या संदर्भात पालकमंत्री नितेश राणेंना विचारलं असता त्यांनी असं म्हटलं की हा मोर्चा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. नाही, खरोखरच आमचा आहे, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनेच आम्ही ह्या लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्या प्रश्नाविरुद्ध आम्ही आवाज उठवणार आहोत. आमचे मुंबईतील पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी या ठिकाणी मोर्चासाठी गेलेले आहेत आणि जोपर्यंत जास्तीत जास्त मदत होत नाही तोपर्यंत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन चालूच राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल आणि कमी वापरा, त्यानंतर EV कार आणि ताफ्यातल्या गाड्या बऱ्याच मंत्र्यांनी देखील महाराष्ट्रात कमी केल्या. आपण बघितलं आपण काल EV कारचे एकाच मंत्र्याकडे 2 मंत्र्याकडे एकाच नंबरच्या EV कार होत्या आणि कालच या जिल्ह्यामध्ये आमदार, खासदार आणि पालकमंत्री होते, 25-25 गाड्या घेऊन फिरत होते आणि त्यामुळे मोदींच्या ह्याला कसं आश्वासन. आणि आपण आशिष शेलारने बघितलं असेल कशी खिल्ली उडवली आहे, त्यामुळे लोक खिल्ली उडवत आहेत, आपण परदेशात जात आहेत आणि लोक रस्त्यावर आता लोकांचा उद्रेक कधीतरी या भविष्यात या ठिकाणी होईल. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, मात्र पेट्रोल डिझेल सुद्धा नाही आज आपण बघितलं असं की इथले जिल्हाधिकारी, इथले पालकमंत्री सातत्याने सांगतायत की जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा तुटवडा नाही, परंतु एकाही पंपावर असं नाही की पेट्रोल आहे उपलब्ध. आज गॅसचे तर लाईन आता इथे पण इथपर्यंत लाईन लागली आहे आणि त्यामुळे एकीकडे जिल्हा प्रशासन सांगतायत आणि जिल्हा प्रशासनाच्या याला सगळ्या रस्त्यावर मात्र हरताळ पसरलेला आहे आणि त्यामुळे या आंदोलनात आज जरी आंदोलनात लोकांनी सहभाग झाला पाहिजे असं आमचं लोकांना आव्हान आहे.